नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुगंधाने घरभर पसरून जाणारी साधी पण सुपर टेस्टी लसूणी मेथी। सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 1 मोठा चमचा चण्याची डाळ आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे 1 चमचा तीळ हे भाजून घ्यायचं आहे। इकडे कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे। खूप सारं असं बारीक लसूण टाकलेली आहे चिरून आणि जी आपण स्वच्छ मेथी धुवून चिरलेली आहे ती आपल्याला टाकायची आहे आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। जास्त मऊ शिजवायचं नाही आहे आपल्याला, हे मेथी फक्त 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मग आपण हे एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले टाकत आहोत। हे बघा तुम्ही, आता आपण इथे टाकणार आहोत गरम मसाले, सुखे मसाले, धने पावडर, जिरा पावडर, हळद, तिखट आणि थोडंसं गरम मसाला, जे ठेवणीतलं तुम्ही मसाला वापरू शकता। आणि इथे आपण बारीक 2 मोठे टोमॅटो घेऊन बारीक चिरून टाकलेले आहेत आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि इथे आपल्याला हे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकत आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता छान असे टोमॅटो नरम होत आलेले आहेत आणि इथे आपण आता ॲड करणार आहोत जे आपण शेंगदाणे आणि डाळ तिळाची जी पेस्ट बनवलेली आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि ते आपण आता थोडंसं पाणी टाकून याला मस्त असं एक वाफ काढून घेऊया। मंडळी, जर रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता बघा, हे आपण जे मेथी थोडीशी वाफून घेतलेली आहे ते टाकणार आहोत आणि छान ह्याच्यावरती आपल्याला मस्त मोहरी आणि लाल मिरच्यांचं असं तडका द्यायचा आहे। म्हणजेच खमंग, मसालेदार आणि लसणाचा जबरदस्त सुगंधाने भरलेली लसूणी मेथी तयार आहे। गरमागरम भाकरी किंवा पोळीबरोबर तर अप्रतिम लागतं। असेच छान छान खात राहा। धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।